श्री स्वामी समर्थ. आज स्वीडनमध्ये येऊन 1 वर्ष पूर्ण झालं. खरंच कळलंच नाही. सुरुवातीला सगळं स्वप्नासारखं वाटायचं. नवीन देश, नवीन लोक, नवीन भाषा, नवीन आयुष्य. समरचे ते लांब दिवस, फिरणं, हसणं, नवीन मित्रमैत्रिणींना भेटणं, सगळं खूप सुंदर होतं. इथे सगळं आहे. सुंदर रोड, क्लीन हवा, शांत आयुष्य. पण तरीही काहीतरी रोज हरवतंय असं वाटतं. 1 वर्ष स्वीडनमध्ये होऊन पण अजूनही मन भारतात अडकलेलं आहे. इथे कॅफे खूप सुंदर आहेत, पण मित्रांसोबत टपरीवरचा चहाची आठवण येते. या 1 वर्षात खूप काही शिकले. स्ट्रॉंग बनायला, एकटं जगायला आणि स्वतःलाच मोटिवेट करायला. पण अजूनही झोपताना मनात एकच प्रश्न येतो, आपलं घर एवढं दूर का आहे? सगळ्यात जास्त जेवण मिस करते. महाराष्ट्रीयन जेवण, खानदेशी पद्धतीचं जेवण सगळ्यात जास्त मिस करते मी. परदेशात सगळं मिळतं, फक्त आपलेपणा सोडून. इथे बर्फ पडतो, पण आपल्या माणसांच्या प्रेमाची ऊब मिळत नाही. सण वार आलेत की घरची आठवण येते. पुण्याची गणपती मिरवणूक असो, सोसायटीतले प्रोग्राम्स असो, मित्रमैत्रिणींसोबत फिरणं असो, या 1 वर्षात एक गोष्ट नक्की शिकले. माणूस कितीही दूर गेला तरी त्याचं मन कायम आपल्या गावात, आपल्या संस्कृतीत आणि आपल्या लोकांमध्येच राहतं.